नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस करियर अकॅडमी को पावर्ड बाय नर्सिंग एक्सपर्ट या ऑनलाइन प्लेटफॉर्म आपल्या सर्वांचं स्वागत। कि समाज की लड़ाई में किसी को निमंत्रण भेजे नहीं जाते, समाज की लड़ाई में किसी को निमंत्रण भेजे नहीं जाते, जिसका जमीर जिंदा हो वो खुद ब खुद समर्थन में आ जाता है। मित्रांनो, गेले काही दिवस आपण सतत बघतोय की या 80-20च्या मुद्द्यावरती खूप सारे फोटोज व्हिडिओज आपल्याला सोशल मीडियाच्या द्वारे आपल्या व्हॉट्सअप वरती आपल्या इन्स्टावरती दिसत असतील। आणि आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या संघटना आहेत, जसं की मेल नर्सेस बचाव समिती असेल, RBSKY आहे, त्यानंतर जॉईंट वर्किंग कम्युनिटी आहे, अशा तमाम संघटना या 80-20च्या विरोधात काम करत आहेत। पण अजून पण त्या सरकारला जाग आलेली नाही। विविध महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन झाले, आमदारांना निवेदन देऊन झाले, खासदारांना निवेदन देऊन झाले, एवढंच काय मंत्र्यांना सुद्धा निवेदन दिले, पण याच्यावर एक देखील पाऊल आतापर्यंत सरकारने उचललेलं नाहीये। माझे हे जे बंधू आहेत, 18 ऑगस्ट 2025 ला शेवटी आमरण उपोषणाला बसले आहेत। आणि मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज जर आपण निकोटलो नाही तर पुढे येणारे जेवढेही मेल नर्सिंग ऑफिसर्स आहेत त्यांचं भविष्य मित्रांनो धोक्यात आहे, लक्षात। कारण की हा जो काळा कायदा सरकारने बनवला आहे, सर्वात पहिले बनवला 2019 मध्ये एम्सला कॉपी करून आपल्या DHS महाराष्ट्रामध्ये DMER अशा जर संस्था जर हा काळा कायदा लावत असेल तर हा आम्हाला बिलकुल मान्य नाहीये, लक्षात घ्या। आर्टिकल 14 मध्ये लिहिलेला आहे, कलम नंबर 14, इक्वॅलिटी बिफोर लॉ, नो वन इज अबाव द लॉ अँड एव्हरीवन इज इक्वल इन द आईज ऑफ लॉ। म्हणजे कायद्यापेक्षा कोणी वर नाही आणि कायद्याच्या नजरेत सर्व समान आहे। जर सर्व समान असतील तर हे जेंडर डिस्क्रिमिनेशन का होतंय, हा लिंगभेद का होतोय हे जाणून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो। आर्टिकल नंबर 16 म्हणतं की इक्वल अपॉर्च्युनिटी इन द पब्लिक एम्प्लॉयमेंट, नो डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन सेक्स। म्हणजे सार्वजनिक ठिकाणी नोकरी करत असताना स्त्री व पुरुषाला समान हक्क दिलेला आहे। मग जर कायदा हे सांगतो तर तुम्ही कायद्यापेक्षा मोठे झालात का? मित्रांनो, ही सुरू झालं होतं एम्स पासून 2019 ला एम्सने सुरू केला। एम्स नंतर DHS ने 90 डेजचा रेशो टाकला, म्हणजे 90% रिझर्वेशन हे मुलींसाठी आणि फक्त 10% रिझर्वेशन हे मुलांसाठी। हा भेदभाव गेले कित्येक दिवस आपण बघतोय आपल्या सोशल मीडियाद्वारे की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या संघटना त्यांच्या परीने एक युद्ध करतायत आणि ह्या 80-20 विरुद्ध आपण देखील आवाज उठवायचा आहे, लक्षात घ्या। हा मुद्दा फक्त करंट मेल नर्सिंग ऑफिसरचा नाहीये, हा फ्युचर नर्सिंग ऑफिसरचा देखील आहे। म्हणजे जे स्टुडंट्स आहेत, जे कॉलेजेसमध्ये आता शिकत आहेत, तर त्यांना देखील याच्या विरुद्ध आवाज उठवावाच लागेल। फक्त 4 लोक एकत्र येऊन होणार नाही, तर ज्यावेळेस 4000 लोक एकत्र येतील त्याच वेळेस या सरकारचे डोळे उघडणारे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आणि जे आमचे मेल नर्सेस आहेत, आमचे जे वाघ आहेत, हे चारही वाघ या संभाजीनगरमध्ये आमरण उपोषणाला बसले आहे। आपल्या प्रत्येक सोशल मीडिया चॅनलवर आपल्याला स्टेटस टाकून, व्हिडिओज टाकून आणि ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस एकत्र येऊन हा लढा सोबत द्यायचा आहे, लक्षात घ्या। कारण की अभी नहीं तो कभी नहीं, जर आज नाही केलं तर भविष्यात कधीच होणार नाही। पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।